हाय मुलांनो, आपण आज पाहणार आहोत गणित 5वी धडा पहिला रोमन संख्या चिन्हे. तुम्ही मुलांनो 1, 2, 3, 4, 5 अशा संख्या तर पाहिल्याच असतील, पण का तुम्ही अशा संख्या पाहिल्यात? कधी अशी घडी तुम्ही पाहिले? तर मी तुम्हाला आज सांगणार आहे ह्या घडीतील चिन्हांना काय म्हणतात. हे आहेत रोमन संख्या चिन्हे, जे युरोपमध्ये आपण जसं 1, 2, 3, 4, 5 ह्या संख्या वापरतो, तसं युरोपमध्ये या संख्या वापरण्यात येत होत्या. व आपण आज या संख्या 1 ते 20पर्यंतच्या पूर्ण संख्या आपण आज पाहणार आहोत. हा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला 1 ते 20पर्यंतचे रोमन अंक कसे लिहायचे ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये येईल. हे आपण सर्व नियम पाहणार आहोत, जे तुमच्या पुस्तकात दिले आहेत. या रोमन संख्यामध्ये 1 ही संख्या दर्शवण्यासाठी म्हणजे 1 लिहिण्यासाठी आय वापरतात, 5 लिहिण्यासाठी व्ही वापरतात व 10 लिहिण्यासाठी एक्स वापरतात. तर मुलांनो पहा, इथे आय, व्ही, एक्स ही 3 चिन्हे आपल्या या सर्व संख्या लिहिण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. तर आपण आता नियमांकडे जाऊयात. एकदा तुम्ही हे नियम शिकलात की तुम्हाला 1 ते 20पर्यंतचे रोमन अंक लिहिणं हे खूपच सोपं जाणार आहे. नियम पहिला, आय व एक्स यांपैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात. म्हणजे आय म्हणजे आपल्या संख्येत आपण याला 1 म्हणतो व एक्स म्हणजे 10 आहे. तर आपण आय व एक्स ह्या संख्या एकापुढे एक व अशाच एकापुढे एक नाही 2, 3 अशा 3दा लिहू शकतो व त्यापासून आपण नवीन संख्या तयार करू शकतो. म्हणजे एक उदाहरण पहा, 2दा आय म्हणजे 2दा आपण हे 1 आय लिहिलं, म्हणजे हे 1 लिहिलं, तर ह्यांची बेरीज 1 अधिक 1 बरोबर 2 ही होते. म्हणजे आपल्याला 2 ही संख्या लिहायची असेल तर आपल्याला 2दा आय लिहावे लागेल व आपल्याला 10 ही संख्या आपण 2दा लिहिली तर 10 यांची बेरीज ही 20 होईल. म्हणजे आपल्याला अशा नवीन संख्या तयार करण्यासाठी एकापुढे एक असे हे चिन्ह लिहून आपण नवीन चिन्ह तयार करून नवीन संख्या मिळवू शकतो. तर आता नियम दुसरा, 1 आय आणि एक्स चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. म्हणजे आपण असे आय व आय हे जास्तीत जास्त 3दा लिहू शकतो. म्हणजे आय 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 म्हणजेच 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3 असे 3दाच लिहू शकतो. आपण असे आय म्हणजे आता आय 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 असे 4दा लिहू शकत नाहीत, कारण हा आपल्या पुस्तकातील एक नियम आहे. त्यापासून कोणतीही संख्या तयार होणार नाही. व हेही लक्षात घ्या की तुम्ही व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. म्हणजे व्ही हे चिन्ह एकदाच आपण लिहू शकतो. नियम तिसरा, आय किंवा व्ही यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले. म्हणजे इथे एखादी मोठी संख्या आहे, म्हणजे आपण व्ही म्हणजेच 5 लिहू आणि याच्या उजवीकडे म्हणजे आपल्या उजव्या हाताला आय लिहिले, तर चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हात मिळवली जाते. म्हणजेच ह्या आयची किंमत या व्हीमध्ये मिसळली जाते. व्ही म्हणजे आपल्या संख्येत 5 व आय म्हणजे 1, म्हणजे हे 2 मिळून आपल्याला 6 ही संख्या मिळते. म्हणजे असे मित्रांनो, अशी कोणतीही मोठी संख्या घ्या व त्याच्या बाजूला आय लिहा, त्याच्या उजव्या साईडला आय लिहा, तर त्याची संख्या त्या मोठ्या संख्येत मिसळून आपल्याला नवीन संख्या मिळते. नियम चौथा, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किंमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. म्हणजे आपण
आय किंवा यक्स हे चिन्ह डावीकडे लिहिले, मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिले. मोठी संख्या म्हणजे एकपेक्षा मोठी ही व्ही आहे म्हणजे 5 व 1 म्हणजे आय आहे. तर हे आय आपण डाव्या साईडला लिहिलं म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या साईडला लिहिले तर या आयची किंमत या मोठ्या संख्येतून वजा केली जाते म्हणजे हे व्ही म्हणजे 5 आहे व यामधून हे आय म्हणजे 1 हे वजा करून आपल्याला 4 ही संख्या मिळते. म्हणजे जर आपण ही संख्या डाव्या बाजूला लिहिली तर ती संख्या वजा केली जाते व तिसऱ्या नियमानुसार उजव्या बाजूला लिहिली तर ती संख्या मिसळली जाते. मुलांनो, आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की संख्या डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला त्यावरून आपल्याला मिसळायची का वजा करायची हे कळणार आहे. या 4 नियमांपासून मी तुम्हाला रोमन संख्या चिन्हे काही 1 ते 10 पर्यंतची 1 ते 20 पर्यंतची रोमन संख्या चिन्हे तयार करून दाखवेन. ते तुम्ही नीट लक्षात घ्या. तर चला आपण पहिली संख्या म्हणजे मी इकडे अगोदर आपल्या संख्या लिहिते. 1 2 3 4 5 6 7 8 9 व 10. तर पहिल्यांदा आपण 10 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्हे तयार करून घेऊयात. आपण पाहिलंच आहे 1 साठी आपण आय ही संख्या लिहितो व आता आपल्याला दुसऱ्या नियमानुसार आपण दुसऱ्या नियमात पाहिलं आहे की आपण एका आय ही संख्या दोनदा लिहू शकतो, 3दा लिहू शकतो व याची बेरीज करून म्हणजे आय ही 2दा 3दा लिहू शकतो. याची बेरीज म्हणजे आय अधिक आय असं आपल्याला ही संख्या मिळते. म्हणजे 2दा आय लिहिलं म्हणजे आपल्याला 1 अधिक 1 2 भेटलं व हे 3दा आय लिहिलं तर आपल्याला 3 भेटलं. पण मित्रांनो, आपण 4दा लिहू शकत नाही. 4दा आय किंवा यक्स असं लिहू शकत नाही. म्हणजे आता आपल्याला 4 मिळवायचं आहे. तर आपण तिसऱ्या नियमात पाहिल्यानुसार आपण जर आय ही संख्या एखाद्या मोठ्या संख्येच्या म्हणजे आपल्याला 4 हवे आहे तर 5 ह्या संख्येतून आपल्याला आय ही संख्या 1 ही संख्या मिसळली तर वजा केली तर आपल्याला 4 भेटेल. म्हणजे आता आपण चौथ्या नियमानुसार या मोठ्या संख्येच्या डावीकडे आय ही संख्या लिहू जेणेकरून आता या 5मधून ही 1 संख्या वजा केल्यानंतर आपल्याला आय मिळेल म्हणजे 4 मिळेल. म्हणजे आपल्याला 4 ह्या संख्यासाठी काय लिहावे लागेल तर आय व्ही. तर 5 साठी तर आपल्याला माहितीच आहे आपण व्ही हे चिन्ह वापरतो. आता 6 साठी आपण तिसऱ्या नियमानुसार व्हीच्या उजव्या साईडला आय लिहिल्याने 5 अधिक 1 बरोबर 6 ही संख्या मिळेल. म्हणजे 6 साठी आपण रोमन अंक हा व्ही आय असा वापरायचा आहे. 7 साठी आपण एका मोठ्या संख्येपुढे 3दा आय लिहू शकतो. म्हणजे 7 साठी आपण 2दा जर आय लिहिलं, 5च्या पुढे 2दा आय लिहिलं तर 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर 7 ही संख्या मिळते. व 8 साठी 3दा लिहिले तर आपल्याला 5 अधिक 3 बरोबर 8 ही संख्या मिळते. आता 9 साठी आपण 3दा तर लिहू शकतो पण 4दा नाही लिहू शकत. त्यासाठी 9 साठी आपण यक्स म्हणजे 10ची किंमत ही यक्स आहे तर यक्सच्या डाव्या बाजूला आपण आय लिहून हे 10मधून 1 ही वजा करून 9 ही संख्या मिळवू शकतो. अशाच मित्रांनो तुम्ही 11 पासून ते 20 पर्यंतच्याही संख्या अशाच मिळवू शकतात. त्या आपण एकदा फास्टमध्ये पाहू. आता मुलांनो, मी तुम्हाला 11 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी एक ट्रिक्स ही सांगू शकते. जसं की तुम्ही हे आपल्या संख्यांमध्ये 1च्या पुढे 1 11, 1च्या पुढे 2 12, 1च्या पुढे 3 13 असं लिहिलं जातं. तसं आपण
हे यक्स 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 शेवटपर्यंत लिहायचं आणि त्यापुढे हे आपली 1पासून ते 10पर्यंतची पूर्ण संख्या लिहून टाकायची. म्हणजे 11साठी 1, 12साठी इथलं 2, 13साठी इथलं 3, 14साठी इथलं 3, 4 असं करून तुम्ही 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असं लिहू शकता. तर मुलांनो, मी तुम्हाला ट्रिक्स तर सांगितली आहे, पण तुम्हाला ह्या संख्या समजून लिहिण्यासाठी तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी अशी सर्व व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. व मी आता तुम्हाला 5वी ते 10वीपर्यंत पूर्ण मॅथ या आपल्याच चॅनलवर मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ वॉच करण्यासाठी थँक्यू.